महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडून त्यांच्यावर तुटून पडणारा आमदार, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन कितीही संघर्ष करण्याची तयारी असलेलं नेतृत्व, ही भास्कर जाधव यांची ओळख. पण आज त्यांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्याचं कारण म्हणजे गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या 8 वर्षापासून कामाला होती. आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. मग तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणे सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणी करताना बाप माणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्यातून आले. तसेच आज सुप्रियाचं लग्न होतं. त्यासाठी जाधव यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून पत्नी, मुले, पुतणे, सुनासह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं, 7 फेरे झाले. लग्न लागल्यानंतर निरोपाची वेळ आली. मात्र त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेलं तेव्हा भास्कर जाधव यांच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी आलं. तसेच स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासऱ्यांच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला मुलीप्रमाणेच प्रेम द्या, असा भावूक सल्ला पाठपर्वतीच्या वेळी भास्कर जाधव यांनी दिला. भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेतच. प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली, कोण वावगे वागले तर ते रोखटोकपणे बोलतात. मग ती व्यक्ती बाहेरची कोणी असो किंवा घरातली, त्याचा ते विचार करतच नाही. ते कणखर आहेतच, पण ते किती हळवे आहेत हे आजच्या प्रसंगाने सर्वांसमोर आले. कुठलेही काम करताना किंवा कुणाला मदतीचा हात देताना जात-पात धर्माचा ते कधीच विचार करत नाहीत. सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही, जातीतली सुद्धा नाही, तरी देखील वडील बनून ते तिच्या पाठीशी राहिले. हा सर्वांसाठीच एक आदर्श विचार ठरावा. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.